हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि हो, या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण भरपूर असं हार्वेस्टिंग करणार आहोत. तर छोट्याशा गार्डनमध्ये आपण काय काय हार्वेस्ट करणार आहोत तर ते बघूयात. आणि चला तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर. चला आता आपण जाणार आहोत भाजी आणायला आपल्या गार्डनमध्ये. त्यासाठी मी एवढं भांडं हे ठेवलं आहे. इथे आहे आपली टबमध्ये लावलेली लाल भाजी. आणि ही भाजी ना 8 दिवसामध्ये एवढी फास्ट वाढली, म्हणजे मला वाटत नव्हतं की ही 8 दिवसामध्ये काढायला येईल अशी. पण खूपच मस्त ग्रोथ झालेली आहे. आणि तुम्हालासुद्धा अशी पटकन वाढण्यासाठी भाजी तर कोणतं खत घालायला पाहिजे हे जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं सांगा. तर आता मी ही भाजी ना पूर्णपणे अशी कुपळून, म्हणजे मुळापासून काढणार नाही आहे, तर तोडून घेणार आहे. म्हणजे तोडून घेतली तर त्याला आणखी नवीन फुटवे येतील आणि आपण पुन्हा एकदा भाजी आपल्याला मिळेल, म्हणून मी तोडून घेणार आहे. आणि या भाजीसाठी बियासुद्धा मी घरी 1-2 देठ असे कुंडीत लावलेले, तर त्याच्या बिया तयार झालेल्या, म्हणजे ते मोठे झाल्यानंतर, आणि त्याच बिया मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या. तर किती सुंदर आली आहे भाजी ते बघा. तसंच बाजूला इथे तुम्हाला अळूसुद्धा दिसतंय. अळूसुद्धा खूप छान आलेला आहे. पानं खूप अशी मोठी आलेली आहे. आणि कढीपत्तासुद्धा आपल्याकडे आहे, मिरची आहे. आणि या संपूर्ण भाजीला आपण ऑर्गॅनिक खत वापरलेलं आहे. कोणतंही केमिकलयुक्त खत मी खाण्याच्या पदार्थांना वापरत नाही. आणि इथेच टबमध्ये बघा आपले 2 भोपळ्याचे वेलसुद्धा आलेले आहेत. आत्ता जस्ट ते उगवलेले आहेत, तर त्याला मोठे व्हायला अजून वेळ आहे. आणि मला भोपळ्याची भाजी ही खूपच आवडते, त्यामुळे मी दरवर्षी भोपळ्याचे वेल हे लावतेच. आणि एकदा तरी मी घरच्या वेलाची भाजी ही करते, कारण बाजारात अशी भोपळ्याची भाजी शक्यतो मिळत नाही. हे बघा मस्त छान आलेले आहेत. तुमची सगळ्यात जास्त आवडती भाजी कोणती आहे तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे या वेळेला टोमॅटोसुद्धा खूपच छान आलेले आहेत आणि आता ते बऱ्यापैकी मोठे सुद्धा व्हायला लागलेले आहेत. तर ही झाली आपली लाल पाल्याची भाजी हार्वेस्ट करून. आता आपण जाऊया वरती गार्डनमध्ये. तिथे सुद्धा आपल्याला अजून भाजी मिळणार आहे. कोणती तर ते बघा तुम्ही. इथे आपल्या टोमॅटोच्या झाडाला बघा 2-3 टोमॅटो तयार झालेले आहेत, तर तेवढे आपण घेऊयात. आणि कच्चेच तर टोमॅटो भरपूर धरलेले आहेत, पण आपण आता जे तयार झालेत तेवढेच काढणार आहोत. त्यानंतर वांगी बघा, वांग्याच्या झाडाला 2 वांगी लागलेली आहेत, तर त्याच्यातलं हे एक आहे. 2 वांग्यांची झाडं आहेत आणि दोन्ही वांग्यांना वेगवेगळ्या प्रकारची वांगी येतात. एकाला जांभळ्या कलरची येतात तर एकाला हिरव्या रंगाची येतात. आणि एक वांग पिकलेलं आहे, तर ते मी आता बियांसाठी ठेवणार आहे. ते काय मी काढणार नाही आता. तर इथे आहे आपलं ऑल स्पाइसचं प्लांट. आणि आता ऑल स्पाइसची पण मी पानं काढते, कारण ते आपल्याला कोणत्याही भाजी आमटीमध्ये, जसं आपण तमालपत्र वापरतो तर त्याऐवजी आपण ऑल स्पाइस वापरू शकतो आणि खूपच छान याचा वास येतो. आणि आता आपण घेणार आहोत पालक. तर पालकसुद्धा छान आलेला आहे. 2 कुंड्यामध्ये लावला आहे. तर इथे एका या कुंडीमध्ये आहे आणि त्यानंतर आणखी एका कुंडीमध्ये आहे.
तो आत्ताच लावलेला आहे, पण तिथे सुद्धा चांगली वाढ झाली आहे त्याची. आता आपण काढतोय कांद्याची पात. आणि कांद्याची पात भाजी होईल एवढी तर नाही आहे, पण जेवणाबरोबर खायला किंवा तुम्ही फोडणीला सुद्धा टाकू शकता. सकाळी आणि संध्याकाळी बघा आपल्याकडे झाडं असतील तर पक्षी सुद्धा येतात आणि किती छान पक्ष्यांचा आवाज बघा, मस्त वाटतं ना. इथे आपल्याकडे मुळ्याची भाजी सुद्धा आहे, पण ती अजून कोवळी आहे त्यामुळे मी ती काढली नाही आहे. हा आहे दुसऱ्या कुंडीमधला पालक, तर तोही काढूया कारण पानात खूप जून होणार नाही, तर म्हणजे दोन्ही एकत्र आपल्याला एका वेळेला भाजी करायला मिळेल. आणि असं आता आपलं हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे. बघा किती छान भाजी मिळाली आणि केवढी मिळाली ते बघा. आणि आपल्या गार्डनमधून आज एवढ्या अशा भाज्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं छोट्याशा गार्डनमधलं हार्वेस्टिंग, तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि हो, तुम्ही कोणकोणत्या भाज्या लावलेल्या आहेत तर तेही मला सांगा. आणि लावल्या नसतील तर मग वाट कसली बघताय, लावायला सुरुवात करा. काहीच न करण्यापेक्षा थोडं कसं ना, पण आपल्याला आपल्या गार्डनमधून अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने भाजी खायला मिळेल.